नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल. श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात देऊळबंद 2 चित्रपट टीझरचे चेअरमन महेश शिंगळे यांच्या हस्ते अनावरण. सुमारे 10 वर्षापूर्वी झालेले व श्री स्वामी समर्थांच्या अवतार कार्यावर आधारित दिग्दर्शक प्रवीण तरडे निर्मित देऊळबंद या मराठी चित्रपटास राज्यातील तमाम स्वामी भक्तांसह सर्वांनीच मोठा प्रतिसाद दिल्यानंतर दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मोठ्या भक्तिभावात देऊळबंद 2 या चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिनांक 7 मे रोजी देऊळबंद 2 या मराठी चित्रपटाच्या टीझरचा अनावरण सोहळा श्री स्वामी समर्थ महाराज देवस्थान मंदिरात मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला. हा सोहळा देऊळबंद 2 चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे, अभिनेत्री स्नेहल तरडे, ज्येष्ठ अभिनेते स्वामी समर्थ फेम मोहन जोशी, निर्माते कैलाश वाणी, जयश्री वाणी, कैवल्य वाणी, जुईली वाणी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश शिंगळे, प्रथमेश शिंगळे यांच्या हस्ते ऑन स्क्रीन बटन दाबून टीझरचा अनावरण सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून 21 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा देऊळबंद 2 हा मराठी चित्रपट स्वामी भक्तांनी जरूर पाहावा असे आवाहन करण्यात आले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, मंदार पुजारी, श्रीशैल गवंडी, प्राध्यापक शिवशरण आचले, कोरिओग्राफर नंदकुमार जाधव, कुणाल मांजरेकर, चैतन्य दळवी, प्रद्युम्न जोशी, अभियंता नवनाथ बनकर, सुनील नाईकवडी, सागर गोंडाळ, रमेश शिंदे, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, सुनील पवार, ओंकार महाडिक, अविनाश क्षीरसागर आदींसह देऊळबंद 2 चित्रपट संपूर्ण टीमसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. स्वामी समर्थांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होऊन आजचा देऊळबंद 2 या चित्रपटाचा टीझर लॉन्चिंग या ठिकाणी होत आहे. तर मी या ठिकाणी थोडक्यात सांगू इच्छितो की या ठिकाणी उपस्थित असलेले त्यांच्या नावातच महान स्वामी असलेले जे स्वामींची भूमिका साकारत असलेले जे कलाकार आहेत त्यांच्या सुविधेने या ठिकाणी आलेले आहे. तसेच या ठिकाणी निर्माते उपस्थित असलेले कैलासजी वाणी साहेब, त्यांच्या सुविधे पत्नी जयश्री वाणी साहेब, वाणीताई, तसेच कोरिओग्राफर जाधव साहेब आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निश्चित असे स्वामी भक्त असलेले माननीय प्रवीणजी तरडे साहेब यांनी या चित्रपटाचा संवाद दिलेला आहे. आणि त्यांच्या सुविधे अशा पत्नी तरडेताई या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आमचे देवस्थान विश्वस्त मंडळाचे सचिव घाटगे सर आहेत. तसेच या ठिकाणी प्रवीण तरडे साहेबांना ज्यांनी पहिल्यांदा स्वामींना आणलं असे ज्यांनी पहिल्यांदा स्वामींचे चरणी त्यांना आणलं असे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपण सर्वजण मीडियाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहात. तर मी थोडक्यात या ठिकाणी सांगू इच्छितो की देऊळबंद चित्रपट हा पहिला जो या ठिकाणी आला त्यावेळेला देऊळबंदच्या वेळेला प्रवीण तरडे साहेब आणि कैलास वाणी साहेब मला वाटतं दिंडोरीचे मोरेदारांकडून या ठिकाणी आलेले होते. आणि मी या ठिकाणी बसलेलो होतो. आणि आपण आता प्रचलित झालेलं आहे देऊळबंद वगैरे हे आपल्याला शब्द प्रचलित झालेले आहेत. जसे की आपण लॉकडाऊनमध्ये क्वारंटाईन वगैरे हे शब्द प्रचलित झाले, तसा देऊळबंद हा त्यावेळेला शब्द प्रचलित नव्हता. आणि हे माझ्या समोर बसले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला देऊळबंदचं शूटिंग करायचं आहे. मी उठूनच उभारलो की बाबा देऊळबंदचं शूटिंग काय करू शकतो, देऊळबंद आम्ही करून कसं शूटिंग करून घेऊ. कारण त्यावेळेला आपल्याला माहित नव्हतं ना देऊळबंद हे माहीतच नव्हतं. त्या लॉकडाऊनमध्ये आपल्याला माहीत झालं की देऊळबंद कसं असते वगैरे हे ते. आणि मी एकदम उठून उभारल्यानंतर त्यांनी म्हणले आमची कन्सेप्ट तर ऐकून घ्या. आणि त्यांनी कन्सेप्ट सांगितली की ज्या ठिकाणी विज्ञान संपतं त्या ठिकाणी अध्यात्म कसं सुरू होतं आणि अध्यात्मामध्ये स्वामींचा आणि वैज्ञानिकांचा संवाद कशा प्रकारे होणार आहे हे त्यांनी सांगितलं. आणि हा चित्रपट त्यावेळेला लॉन्चिंग झाला. आणि आता कैलास वाणी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तो चित्रपट इतका चालला, इतका स्वामी भक्तांनी पाहिला की असंख्य स्वामी भक्तांनी त्या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया देखील दिली. आम्हाला देखील फोन येत होते दररोज. तो जो चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळेला दररोज 10-20 फोन येत होते की हा चित्रपट फार छान झालेला आहे, फार छान झालेला आहे. तो मला वाटतं पुण्याच्या प्रभात टॉकीजमध्ये त्याचं लॉन्चिंग झालं.
आता ते फुटबॉल टॉकीज असं काढण्यात आलेलं आहे. तर त्या फुटबॉल टॉकीजमध्ये लॉन्चिंग मला वाटतं गुरुपौर्णिमेच्या दिवशी झालं. कैलास वाणी साहेबांनी मला फोनही लावलेला होता. आज अत्यंत आनंदाची आणि स्वामी भक्तांसाठी एक पर्वणीची गोष्ट आहे की दुसरा देऊळबंदचा टीजर देखील 10 वर्षापासून जो प्रलंबित होता की 10 वर्षापासून त्यांना स्वामींनी त्यांच्याकडून करून घ्यायचं असं ठरवलेलं होतं आणि 10 वर्षानंतर पुन्हा तो टीजर याच ठिकाणी याच परिसरामध्ये प्रदर्शित झाला. ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे आणि 21 मे रोजी तो प्रदर्शित होणार आहे आणि योगायोगाने मला वाटतं त्या दिवशी देखील गुरुवारच आहे आणि आज देखील गुरुवारच आहे. स्वामींचा वार आहे आणि तो चित्रपट सर्व स्वामी भक्तांनी या चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहावा आणि त्याचा आस्वाद चांगल्या पद्धतीने स्वामींची भूमिका केलेले मोहन जोशी साहेब हे देखील स्वामी भक्त आहेत. ते वेळोवेळी स्वामींना येतात. गेल्या 15 एप्रिल रोजी स्वामींची पुण्यतिथी झाली त्या दिवशी देखील ते आवर्जून या ठिकाणी त्यांनी हजेरी लावली होती. अशा स्वामी भक्तांनी हा बनवलेला सर्व चित्रपट आहे. प्रवीण तरडे साहेबांसारख्या स्वामी भक्तांनी बनवलेला हा चित्रपट आहे. तर सर्व स्वामी भक्तांनी या चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहून स्वामींची एक प्रकारे सेवा घडावी आपल्या हातून हे स्वामी समर्थ मी प्रार्थना करतो आणि या चित्रपटासाठी मी माझ्या वतीने माझे सर्व विश्वस्त मंडळ असतील सर्व सेवेकरी भक्त मंडळ असतील सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ. स्वामींचा खरंच आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद आहे. पहिलं देऊळ बंद विशेष त्यानंतर आमचे दिग्दर्शक लेखक संवाद लेखक प्रवीण विठ्ठल तरडे यांनी मरण घेतलं आणि हा दुसरा चित्रपट जन्माला घातला. यामध्ये सगळ्याच कलाकारांनी उत्तम काम केलं आहे. काम करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला एंटरटेन करण्याचा आम्ही असोशीचा प्रयत्न केला. त्याला यश म्हणून देणं आता तुमच्या वाढीसाहेबांनी सांगितलं की हा चित्रपट स्त्रियांना अर्पित केला. त्याच्यातली काही स्त्री म्हणजे मिसेस तरडे ज्या शेजारी ज्या दुःखात केलं शेतकऱ्याची मिसेस. तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही सगळ्यांनीच अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.